मला फक्त इतकं वाटतं की ज्या राज्यात मी राहते, ज्या भाषेत मी काम करते, ज्या भाषेमधनं माझं पोट भरत आहे, त्या भाषेसाठी उभं राहणं हे माझं कर्तव्यच आहे. आणि मला प्रचंड अभिमान आहे की मी त्याच्या बाजूनी उभी राहिले. परत परत आम्ही तेच सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत, कारण जी माणसं बोलतायत की मग तुम्ही हिंदीमध्ये काम कसं करता, मग तुम्ही वेगळ्या लँग्वेजमध्ये कामच नाही करणार, काही नाही. तर भाषेला विरोध कधीच नव्हता. आमचं हिंदी विरुद्ध काही नाही चाललंय, आमचं सक्ती विरुद्ध आंदोलन चाललं होतं आणि त्याच्या विरुद्ध आम्ही बोलत होतो. तर ह्याच्यात मुद्दा हिंदीचा कधीच नव्हता किंवा कुठली भाषा वाईट कुठली भाषा चांगली, हो. हा मुद्दा कधीच नव्हता. मराठी भाषा हवी आणि ज्या राज्यात आपण राहतो त्याची भाषा ही मराठीच आहे. तर इतरांनी ती शिकली तर आम्हाला खूप आनंद होईल. आता आम्ही हिंदी सिनेमांमध्ये सुद्धा कामं करतो, हो. तिथेही आम्ही पैसे कमवतो. पण त्याच्यासाठी आम्हाला हिंदी भाषेची सक्ती नाही करावी लागली. आम्ही 5वी पासूनच हिंदी शिकलो आणि तरीही आम्ही आज हिंदी चित्रपटांमध्ये काम करतो. तरीही आम्ही तिथे पैसे कमवतो. तर लहान मुलं जी अगदीच 1ली, 2री, 3री, 4थी ह्यांच्या खांद्यावरती आपण किती भाषांचं ओझं टाकणार आहोत आणि तेही कुठल्या राज्यात. ज्या राज्याची जी भाषा आहे ती त्यांना आलीच पाहिजे.